दिवशी या ठिकाणी वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सन्माननीय प्रभूजी परब, त्याचप्रमाणे राजगड रिसॉर्टचे सन्माननीय प्रमोदजी नाईक, दादा नाईक, राजेंद्र राणे सन्माननीय, तसंच दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचे सन्माननीय किळुसकर, सर्व मान्यवरांचं मी शब्द सन्मानानं या ठिकाणी स्वागत करतो। मी आजच्या सन्माननीय रेडी सरपंच सन्माननीय भाई राणे यांना विनंती करतोय की वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सन्माननीय पप्पू परबजी यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं। त्यानंतर सन्माननीय प्रमोदजी नाईक यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहेत तिथेशी राहुल, दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचे सन्माननीय किळुसकर यांचं अण्णा गडेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। सन्माननीय दादा नाईक यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे। आभार राणे, यानंतर माजी उपसरपंच सन्माननीय राजेंद्र राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाते। सन्माननीय भाई राणे, यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय प्रभूजी परब यांना की आपण गणपतीला पुष्प अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाचं आजच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन करावं। आजच्या या दुसऱ्या दिवसाचा ती गणेश प्रतिमे पूजन करून या ठिकाणी आजचा शुभारंभ केला जातोय। यानंतर आजच्या दुसऱ्या दिवसातील नाट्यप्रयोग दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचं या मंडळाचे सन्माननीय किळुसकर यांचं तुझेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचा शाल श्रीफळ या ठिकाणी आजच्या ह्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला आम्हाला मान्यवर म्हणून या ठिकाणी सन्माननीय दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचे सन्माननीय किळुसकर यांचं या ठिकाणी तुझेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव केला जातोय। मी विनंती करतोय मंडळ अध्यक्ष सन्माननीय प्रभूजी परब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय किळुसकर साहेबांचा या ठिकाणी आजच्या दुसऱ्या दिवसातील दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा मांजर हा नाट्यप्रयोग या ठिकाणी सुरू आहे आणि या नाट्य महोत्सवामध्ये आपला एक गाजलेला नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर करून आम्हाला उपस्थित केलं, त्याबद्दल दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचं आम्ही अत्यंत आभारी आहोत। तसंच आपल्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजच्या ह्या दुसऱ्या दिवसाच्या महत्वपूर्ण दिवशी आम्हाला मान्यवर म्हणून लाभले ते वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष सन्माननीय प्रभूजी परब यांचं या तुझेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचाही आम्ही सन्मान करत आहोत। शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन मी दादा नाईक यांना विनंती करतोय आपल्या शिवासते सन्माननीय पप्पू परब, मी दादा नाईक यांना विनंती करतोय की आपण वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष सन्माननीय पप्पू परब जी यांचं शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करावा। त्याचप्रमाणे आपल्या रेडी गावचे सुपुत्र आणि उत्कृष्ट दशावतारी कलावंत दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचे सदस्य सन्माननीय स्वप्नीलजी नाईक यांचाही तुझेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहोत। मी स्वप्नील नाईक यांना विनंती करतोय की आपण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले प्रमोदजी नाईक यांचा तुझेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहोत। तसंच वेळी माजी उपसरपंच राजेंद्र राणे यांचाही तुझेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहोत।
यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी राहिलेले बिगुल्ला मंडल अध्यक्ष सन्माननीय प्रभू परब यांना मी विनंती करतोय की आजच्या शुभप्रसंगी आम्हाला उपकृत करावे. नमस्कार. सन्माननीय कोकणचे भाग्यविधाते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब आणि यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितेश राऊळ मित्रमंडळ आणि दशावतारी रेडी नाट्यप्रेमी यांच्या माध्यमातून आज हा महोत्सव होतोय. ह्या महोत्सवाला तुम्ही मला निमंत्रित केलं आहे आणि माझा जो काही सत्कार केला त्याबद्दल मी सर्वप्रथम या मंडळातील असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि खास करून प्रितेश राऊळ आणि या गावचे सरपंच भाई राणे आणि उपस्थित असणारे माझे सर्व मित्रपरिवार यांचा मी आभार मानतोय. हा जो नाट्य महोत्सव आज मला वाटतं हे 5वं वर्ष आहे. ह्या 5व्या वर्षामध्ये प्रितेश राऊळ जे आज विद्यमान या रेडी मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि तसेच तुमच्या सगळ्या कृपा आशीर्वादाने या रेडीतल्या माऊलीच्या कृपा आशीर्वादाने परत एकदा त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे शिक्षण आणि आरोग्य सभापतीपद पण मिळालं आहे आणि यांच्या माध्यमातून हा जो महोत्सव होत आहे. प्रितेश राऊळ याने हा जो नाट्य महोत्सव केला आहे, खरोखरच प्रितेश राऊळ याचं ह्या सगळ्या 5 वर्षामध्ये होत असलेल्या नाट्य महोत्सव आणि त्याच्या मित्रपरिवाराचं कौतुक करायचं आहे. कारण की नाट्य आणि ह्या सगळ्या गोष्टी आजच्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असलेल्या ह्या डिजिटल युगामध्ये हे खूप कमी होत चाललेल्या गोष्टी आहेत. पण प्रितेश राऊळ याने ही गोष्ट हेरली आणि खरोखरच हा नाट्य महोत्सव करण्याचा मानस केला. ह्या नाट्य महोत्सवामध्ये मी आताच वाचलंय की ही एक चांगली संधी ह्या दशावतार कला गुणांना वाव देण्याची आहे. कारण आज सुद्धा हे जे मंडळ आहे म्हणजे त्यांनी सुद्धा हे नाट्य महोत्सव करत असताना सुद्धा अशी मंडळ नाट्य महोत्सव त्यांनी आणलेली आहे. म्हणजे इथेच आता मी आता वाचलंय तर खास करून या मंडळाचं सुद्धा त्याच माध्यमातून कौतुक करावं वाटेल की कुठचंही एक मंडळ असेल तर त्याला कोणतरी एक मालक असतो. पण हे दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला नाट्य मंडळ आहे आणि त्यांच्या पेटीवरच म्हणजे लिहिलेलं आहे की सर्व कलाकार मालक असणारं हे दशावतारी मंडळ आहे. म्हणजे खास करून प्रितेश राऊळ आणि या मंडळाचे सुद्धा कौतुक करावं वाटतंय की ती नाटक आणि नाट्य आणायची ही सुद्धा त्यांनी त्याच धर्तीवर आणली की सर्व लोक जेव्हा एकत्र येतात त्यावेळी निश्चितपणे ही जी कला आपण दाखवू शकतो. तसंच त्यांच्याकडे सुद्धा एक कला आहे की सर्व लोक ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी सगळ्यांच्या माध्यमातून आपण ह्या राजकीय जीवनामध्ये जो त्यांचा एक हेतू आहे की गावाचा विकास करणे हे पण ह्या माध्यमातून साध्य होतंय. सगळ्यात सिंधुदुर्गामध्ये जे सन्माननीय ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांचं ह्या राजकारणामध्ये विकास कामामध्ये अधिराज्य आहे असे सन्माननीय राणे आणि ह्या राणेंच्या सिंधुदुर्गामध्ये असणारी जी काही महत्वाची आणि त्यांचं ज्यांच्यावर प्रेम आहे असं असणारा जी माणसं आहे त्याच्यामध्ये एकमेव माणूस म्हणजे आमचे प्रितेशजी राऊळ साहेब आहेत. त्यांच्यावर अतिशय मोठं असं प्रेम आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी ज्याच्या वेळी आणि तो आमच्यासाठी किंवा आमच्या वेगवेगळ्या तालुक्यासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्यातलाच एक मित्र, कारण तो आणि मी सुद्धा एकाच वेळी राजकीय जीवनामध्ये सुरुवात केली पण तुमच्या सगळ्यांच्या साथीने आणि त्याचा एक व्यक्तिमत्व म्हणजे त्याचा जो चेहरा आहे किंवा त्याचं जे हास्य आहे त्या हास्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी मी त्याला प्रत्येक वेळी ती गोष्ट बोलत असतो की त्याचं जे हास्य आहे ह्या हास्यावरच तो सगळं जग जिंकून जातो. म्हणजे आम्हाला सुद्धा एक मंडल अध्यक्ष आहे नात्याने कधीतरी काहीतरी गोष्ट अशी चुकीची वाटत असली मी तो जर माझ्या समोर आला आणि त्याने ते हसणं त्याचं दाखवलं की आम्ही सुद्धा त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. म्हणून मी प्रत्येक वेळी बोलत असतो तुझं जे काय सगळ्या गोष्टी आहे हे तुझ्या चेहऱ्यावरच्या हास्यावर आहे. त्याचप्रमाणे त्याला मिळालेली जी साथ आहे तो माझा दुसरा मित्र आहे तो म्हणजे सन्माननीय या गावचा सरपंच भाई राणे. ही चांगली जोडगोळी आहे. तुमचं सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम आहे. असंच प्रेम अशीच आशीर्वाद हे त्याच्यावर ह्या गावाच्या विकासाच्या बाबतीत इतर सामाजिक बाबतीमध्ये निश्चितपणे तो तुमच्याबरोबर असेल. तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर असाल.
ही आशा बाळगतो. इथे तुम्ही मला बोलवून ह्या रेडी माऊलीच्या क्षेत्रामध्ये गावामध्ये तुम्ही माझा जो सत्कार केला, निश्चितपणे त्या देवीची माझ्यावर सुद्धा कृपा दृष्टी राहील ही आशा बाळगतो. आणि तुम्ही बोलवून माझा जो सत्कार त्याबद्दल आणि ह्या सर्व भविष्यामध्ये या 3 ते 4 दिवसामध्ये होत असणाऱ्या सर्व नाट्य मंडळांना सुद्धा या व्यासपीठाच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी उपस्थित झालेले ते बाबलगावडे शिरोडा यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. बाबलगावडे शिरोडा. मित्रमंडळ व दशावतार कलाप्रेमी ग्रुप रेडी आयोजित भव्य दशावतार नाट्य महोत्सव आणि या भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस. दिवसामध्ये दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा मांजरी हा नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर होत आहे. एक छोटाखानी सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या दरम्यान शिरोडा चे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाबलगावडे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आम्ही पितृशौल मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. वेळोवेळी प्रत्येक वेळी आम्हाला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन, मोलाचं सहकार्य लाभतंय ते शिरोडा गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाबलजी गावडे यांचा पितृशौल मित्र मंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहोत. आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या ठिकाणी मान्यवरांच्या परवानगीनं हा छोटाखानी सत्कार सोहळा या ठिकाणी संपल्याचे जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर लगेचच नाट्य प्रयोगाला आम्ही सुरुवात करत आहोत. धन्यवाद.